नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. बोला साहेब, तुमची एक मदत पाहिजे बा मला. बरं बोला बोला, काय मदत हवी आहे तुम्हाला? बोला साहेब. आमच्या गावात भ्रष्टाचारानं थैमान घातलं. कपाल नोटा वाटणं चालत कोणत्याही गोष्टीसाठी. निवडणूक लढ्यासाठी नोटा, बँकेचं पासबुक काढायसाठी नोटा, घरकुलासाठी नोटा, जे लागेल नाली संडासाठी नोटा. जिकडे तिकडे भ्रष्टाचारच आहे आमच्या गावामध्ये. असं साहेब तसं नाही, पण अँटी करप्शन ब्युरो आहे ना हे. हो तेच ऑफिस आहे ना साहेब. जिथं काही मिली बघत नाही ना बा. हाही तसाच शिल्लक आता पंचायत समिती आल्यासारखा. घरकुला साहेब पैसे खाऊ तसं नाही पाहिजे बा. बोला बोला, सांगा ना अजून. सांगा तुम्ही काय काय तुमच्या गावामध्ये कसं काय तर. साहेब आमच्या गावातल्या गरीब लोकांना असाच त्रास होऊन राहिला या गोष्टीचा. त्याला घरकुल नाही भेटून राहिले. कोणाच म्हणजे कोणतीच योजना गरीबाच्या हाती नाही लागून राहिली. आमच्या गावातले जे श्रीमंत लोक आहे, पैसे आले लोक आहेत, त्याला साऱ्या योजना भेटून राहिले. ते सरपंच आले तुमच्या पंचायत समितीच्या साहेबाला पैसे देतात. मग गरीबाला काही योजना भेटत नाही. तिकडच्या तिकडे सॉर्ट आउट होते ते पैसा घेऊन. बरं अजून साहेब, तुमच्यापाशी येण्याचं कारण असे आहे की तुम्ही काही ना काही करसाल बा. हे या भ्रष्टाचाराला आळा कुठेतरी घालसान तुम्ही. अँटी करप्शन ब्युरो आहे बा तुमचं ऑफिस. तुम्ही काहीतरी करसान असं या उद्देशाने मी आलतो तुमच्याकडे. आम्ही तुमची मदत करण्यासाठी तिथं बसलेला आहे. तर तुम्ही आम्हाला फक्त सविस्तर मार्गदर्शन करा. खरं आहे खोटं आहे. खोटं जर निघलं तर मग कसं आपत होईल, तुमच्या भोवती येईल. बरे साहेब, मामाची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं नाही बोलणार. शपथ वगैरे नका घालू साहेब. तुम्हाला काय सांगू कथा. परवा दिवशी पंचायत समितीला गेलो. त्याने बी माई काय गोड नाही सुनली ना. मला मारायला बॉडीगार्ड वापरलं तरी सांग. मारायला पाठवलं गुंड एक माणूस गावं. त्याला म्हटलं बा आमच्या गावातले गरीबाचे घरं काढून नापास केले तुम्ही न, रिजेक्ट काऊन केले बा, आम्हाला कागद दाखवा, काय कारण आहे. त्याने काही दाखवलं नाही बा. आमच्या गावातल्या सरपंचाकडून पैसे घेतले साहेबांना. खूप मोठी गंभीर समस्या दिसते मला या गावामध्ये. भ्रष्टाचार खूप फोपावला दिसतोय मला. ॲक्शन घ्यावी लागेल आपल्याला. पण आता हा माणूस खरा आहे खोटा आहे आपण हे नाही विश्वास करावा नाही करावा हे मोठी गोष्ट आहे. बरं ठीक आहे. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती व्यवस्थित आहे का तुम्ही? हो साहेब, सांगा ना बा, सांगा ना. ठीक आहे. भ्रष्टाचार होतोय तुमच्या गावामध्ये. मी तुम्हाला काही नोटा देतो. त्या फक्त नोटा त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आपल्याला ते रंग्यात पकडले गेले पाहिजे. एवढं करा फक्त तुम्ही आता. हो बापा, पैसे नका देऊन बापा. तुम्ही गुंतवता का आम्हाला? अरे बापा, नोटा तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हाला नाही पैसा देत आहे. जे भ्रष्टाचार करतायत ना त्यांना द्यायचे पैसे. त्यांना पैसे दिले ना तर ॲटोमॅटिक मी पकडतो त्यांना व्यवस्थित. टेन्शन नाही घेऊन तुम्ही. बरं बा साहेब, द्या तुम्ही पैसे. हो देतो मी तुम्हाला, काही टेन्शन नाही. अजून काही होतं का तुमची समस्या? अजून काही आहे का? नाही बा साहेब, दुसरं तर काही नाही बा. एवढंच घरानं होतं आपलं. कारण की आता कुणी ऐकायला तयार नाही बा आमचं गरीबाचं. तुमच्यापर्यंत आलो मी. कसं तुम्ही बी आता कसं काढा राहिले करू नका. एवढं काम करा बा. गरीबाची कशी दुवा लागेल तुम्हाला. काही वांधा नाही, तुमचं काम झालेलं आहे. तिथं माझ्या PA कडे जा, त्यांच्याकडून ते पैसे घ्या आणि गावी जा. आणि व्यवस्थित पैशांची विल्हेवाट लावा. मी येतोच तुमच्या मागून कुठं आहे तर मला एकदा फोन करता तुम्ही. हो साहेब, मी तुम्हाला फोन करतो फोन तुम्हाला. या मग तुम्ही. हो साहेब. असे व्यक्ती पाहिजेत ज्यांच्यामध्ये काही ना काही तळमळ आहे भ्रष्टाचाराविरोधात. सर्व तर भ्रष्टच झालेले आहे. कोणाला असं वाटतं माझ्याच घरी खाल्लं पाहिजे मी. दुसऱ्याचा विचार कोणी करायलाच तयार नाही. तर हा व्यक्ती सापडला बा. घरकुल भेटत नाही आहे आमच्या गावामध्ये, भ्रष्टाचार होतं म्हणून कंप्लेंट घेऊन आला माझ्यापर्यंत. नाही, याची मदत केलीच पाहिजे आपण. प्रत्येक गावात जर असे इमानदार 2-4 व्यक्ती जर असले ना तर गावाची प्रगती विकास व्हायचा काहीच टाईम नाही लागत. कोणी भ्रष्टाचार करू शकत नाही, लाचलुचपत करू शकत नाही. सर्व कामं व्यवस्थित नीटनेटके होतील. पण असे लोकच राहिले नाहीत आता. इमानदार माणसाले तर पागलाच काढतात लोक. तो तोंडावर बोलते. काय जाऊ दे बरं, आता आपली केस पाहू. पण काय आता हे बोलायला पुरत नाही जास्त. देवलाल भाऊ पगार बहा डबल घंट्या डोकसं खायले. आम्हाला काही घरकुल पाहिजे नाही म्हणा बाबा. आमच्या नांदी नको लागून. काय आम्हाला गावाच्या विरोधात निघून राहिला तो. आमच्या भोवती आणून राहिला गरीबाच्या फालतू घेऊन. काय मागं लागला बा पागलले का घंट्या. हो देवलाल भाऊ, या ना इकडे. या ना राजा, काय माणसं आहे हो, या ना. हो आलो रे बा आलो. बरी केस आले का मागं लागला का. हा हात धुवून आपल्या काय कसंच काय करा. एक तर आपण पडलो गरीब. हा म्हणते घरकुलाची केसच कर, खस कर, फलानच कर. अरे बा काय म्हणता आता? देवलाल भाऊ, तुमच्याकडे काम होतं ना. अरे बा काही कामही सांगू नको, काहीच नाही भाऊ. तू या जो राहू दे बाबा. मला काही घरकुल पाहिजे नाही. मला काही भांडणं करायला नको लोक. मी गरीब माणूस हा बाबा. कुठून आणू पैसा, कुठून देऊ. मला घरकुल काही पाहिजे नाही बाबा. बरं आहे मी अकवला या घरात. अरे बा बरं आहे माया मातीचा महल. मला याच्यातच राहू दे रे भाऊ. काही त्या घरकुला नांदी नको लावू बा मा. मले फालतू भांडणं करायला नको लावू. देवलाल भाऊ ऐकत जाऊ. पैसे खर्च करायचं काम नाही ना. पैसे मी देतो तुम्हाला 5,000 रुपये. हो बापा, मला काही 5,000 पाहिजेत नाहीत रे भाऊ. तुझे 5,000 तुलेच राहू दे भाऊ. मला 5 रुपये देऊ नको तू. पण मा नांदी लागू नको भाऊ. मला काही ते घरकुल पाहिजे नाही, अजिबात नाही. मा काही डोपसं खाऊ नको रे बा आता.
का जाणं तुम्ही? हां, मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. सरपंच जा तुम्ही म्हणा, राजा सरपंच मा घरकुलात नंबरला तुम्हाला 5,000 रुपये देतो म्हणा मी. रिश्वत देन तू सरपंच आले देवलाल भाऊ. नाही ना बाबा, काय आले फालतू. मला त्या सरपंचा तोंड पाहायला लावतो. पहिलेच तर त्याची आग व्हायला ढुंगणाची त्याच्या. हं? त्याच्या विरोधात सर आपण गेम केला आणि त्याचा ऑफिसला गेलो ना आपण. आता 5,000 घेते का माये? तो म्हणून यायचा काही खेळ आहे. नाही नाही, तो एवढा जायला थोडी आहे बाबा सरपंच. तू काही नको सांगू रे भाऊ मला. देवलाल भाऊ मी सांगतो तसं तसं करा ना. तुमच्या खिशातले पैसे चालले काय? फक्त सरपंचाकडून घेऊन द्या तुम्ही पैसे. तो हो म्हणू की नाही म्हणू, त्यानं पैसे घेतले की झाला आपला कार्यक्रम. बा तू सांगतो तसं तसंच तर केलं लोक, म्हणून तर हे मामा मागा लागलं. सारं सारं गाव विरोधात गेलं ना बाबा. तरी तू म्हणतस मा म्हटलं जाय का, मा म्हटलं जाय का? काय बा घंट्या काय लावलं तुला या घरकुलाचं फालतू घेणं देणं का? आमच्या मुली माणशी काही नव्हतं बा. तू आमच्या मागं फुदाक लावलेल्या घेणं देणं. आम्हाला माहिती आम्हाला भेटत नाही घरकुल. अरे देवलाल भाऊ तुम्ही ऐकत नाही ना म्हणून मागा. मी 5,000 रुपये देऊन राहिलो, तुम्ही ते फक्त सरपंचा लोक नेऊन द्या ना. तो तुम्हाला घरकुल देव ना देव, हा त्याचं तुमच्या यादीत नाव येऊ. मी पुढची माझी शाळा आहे ना, तुम्ही टेन्शन नाही घेऊ ना. तुम्ही फक्त पैसे द्या सरपंचाला. पण मग एवढा काल नांदी लागला तू? काल देते त्या सरपंचाला पैसे? काय म्हणणं काय तुझे? काय करणं काय तुले? काय साऱ्या गावाला दोंडी पिटून करू काय मी? तुम्हाला राजा डोकसच नाही राजा. हे बघू साहेब राजा, तुम्ही सांगलं तेवढं काम करत जा राजा देवलाल भाऊ. बा गंठ्या, तू म्हणतो का असं तसं फालतू मा घरावर कोण टेन्शन लिहा. गरीब माणूस आहो मी. हा, पोटा पाण्या खाऊन राहिलो, खाऊ दे बापा. हे नांदी नको लागू रे माय. देवलाल भाऊ किती किती कीर्तन काय सांग, गरीब आहे गरीब आहे. हा, त्या गरिबीतून हटान बाबा बाई. 5,000 मी देतो, फक्त सरपंच घर लोक नेऊन द्या. हे घ्या म्हणा सरपंच मा घरकुलात नंबरला 5,000 रिश्वत द्या. तुम्ही सरपंच आले मी पाहतो मग पुढे काय करायचं आहे तर. बरं बा, तू पैसे घेतल्याशिवाय तुझ्या काही मनात शांती होणार नाही. ते 5,000 गेल्याशिवाय. आण बापा आण. त्याला जास्त झाले देतो त्या सरपंचा मस्त की मारतो, नेऊन देतो बापा. हा, तुला जास्त वय कुणाला त्या खिशात पैसे. चला देतो मी तुम्हाला पैसे. हो चाला बाबा. अरे पैसे दिलेतच ते पकडल्या जातील ना. हो की भ्रष्टाचाराचा पैसा आहे म्हणून. हा, अँटी करप्शन आलीच बोलवतो ना टिसा. पहा ना कसा गेम करतो यायचा. तर झाले बंदीच अटकवतो ना. हे देवलाल भाऊ हे पैसे घ्या आणि तुम्ही 10 सरपंच आहे घरी. मी आलोच मग. बाबा दे जातो. रघु बुडबा या ना घरा बाई. आला गार बा घंट्या डोकसा दाब्यान माया घेणं दे ना. हे घरकुलाचं टुमणं माले आले काही चेन पडत नाही बाबा. काही नांदेली लागेल गुरुत भाऊ याच्या. हा आपल्याला फसवून टाकीन सहा घरचा ना दारचा ठेन आपल्याला. तर डोकसं खाऊन राहिला भाऊ. हा घरकुलासाठी नांदीचे म्हणते घर गावातल्या लोक याच्या. सरपंच होते मोठे लोक आहेत बापून गरीब बा. पण काय बा हे ऐकतच नाही सांगायचं. धाऊ धाऊ उठलो की माझ घरी येते, उठलं की माझ घरी येते. काय बा आज काय मी तुला दिसलो एकटा? बुडे बा अरे या ना बाहेर या ना. घरात काय करून राहिले बा? मी बाहेर उभा आहे राजा. हा माणसा. आलो थांब जरासा. काय बा तू येतो तोंड पाहिजे माझी इच्छा नाही. पण तू धारी धारी ये, धाव धाव येतो माझ दारी. सांगून मी ऐकून नाही. पागल बा पागल. आता काय करा माणसानं सांगा. हात धुवूनच मागं लागला हा गडी. सडेल तोंड. आता तेच घरकुल पुराण घेणं देणं. काय घरकुल भेटते बुडेबान, घरकुल झालं बुडेबान. तुमचा नंबर आणतो आता साहेबाला भेटतो. तेच कथा. काचं काही बोनसाचं घरकुल भेटणं. मी काय म्हणतो ते काही मला सांगू नको. घरकुल भेटतेन माता होतेन. मी तुमचं नाव साहेबाला टाकायला लावतो नसो होतो. चाला इकडे चाला तिकडे. मा काही रिकाम पण नाही भाऊ. मी कसं काम केलं तर मला खायला भेटते. मला काही फिरू नको तू फालतू घेणं देणं रिकामा. मी काही तुझ्यासारखा संठ्या नाही भाऊ. मला लागते मा पोटाला खायले. हप्त्यातून 2 खेप मटण पाहिजे, 2 खेप दारू पाहिजे, चिलम ओळ्याले पाहिजे, तांबाखुई पाहिजे. मला शोक आहे साऱ्या गावाची. माझं मग पैसा पुरत नाही. तर कसं मला तू इकडे तिकडे फिरवशील, मी उपाशी राहीन टी. ऐका ना बुडेबा तुम्ही पुढचंच बोलता राजा घेणं देणं. ऐका ना मी काय म्हणतो तर. काय ऐकू बे तुया? काय ऐकू? हा, उठलं सुटलं की ते घरकुलात घेऊन येतो. बुडेबा तुम्हाला घरकुल देतो, घरकुल देतो. मला नाही पाहिजे ते घरकुल. हा, मा काही डोकं खाऊ नको बाबा. गावाच्या विरोधात काही जात नाही मी. तुम्ही ऐकतच नाही रे. ऐका ना म्हटलं तुम्ही. बरं सांग ना काय म्हणणं आहे तुझं सांग. मी काय म्हणतो, मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. तुम्ही त्या सरपंचाजवळ नेऊन द्या म्हणा. सरपंच गड्या मा घरकुलात नंबरला हे 5,000 रिश्वत घे म्हणा. तुला ठेव म्हणा. फक्त कसं नंबर यादीत नंबर आण म्हणा. मा पैसे द्या फक्त तुम्ही त्या सरपंचाला. आले बा खर्च कर तर बा फालतू आमच्यासाठी घेणं दिलं.
काही रुपया खर्चू नको गड्या, काही त्या घरकुलाच्या आशेमध्ये आम्हाला पाडू नको. आणि तो सरपंच आमच्याकडून खडकूही घेत नाही, तुला सांगतो. हा, घेतच नाही. मी ऐकत जाण हो, तुमच्या का खिशातले पैसे चालले का मा खिशातले पैसे चालले. मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे. तुम्हाला नेऊन द्यायला काय होऊन राहिलं. हा हा, तू याचं जास्त दाटले वाटते पैसे. आण बापा, 5,000 रुपये देतो त्या सरपंचाला. आणि त्याने जर नाही घेतले तर मग काय करा. हो सरपंच, घेत हे नाही घेत ते मग पाहून आपण. पहिले देऊन तर पहा, जातही द्या घरी. म्हणा सरपंच असंच आहे, मा घरकुलात नंबर टाक म्हणा. हे घे म्हणा लागलं 5-10 हजार असं म्हणणं म्हणाल तुम्ही. कुठून आणले बायानं पैसे? पैसेच करून राहिला. पैसेच दे म्हणते सरपंचाला घरकुलाचे. बरं देतो मग, मला काय किती करावं लागते. काही खिशातले चालले, तुझ्या खिशातले चालले देतो. आण मग पैसे, झटकनी जातो मी. सरपंच आहे घरी, देऊन टाकतो त्याला. तूही चाल सोबत. मी नाही तुमच्या बरोबर, तुम्हीच जा शाळा करून या. पैसे देतो मी, चला. घंट्या अदलवल्या का तमाखूची पुडी दुसऱ्याला मागस तू. आता 5-5, 10-10 हजार वाटून राहिला. पैसा आणला कुठून तू ना? काय सायाच्या का यक्कर भर वाढतं नाही ऐकलं तू ना? असा दान धर्म करून राहिला. ते नका विचारू ना, पैसा कुठून आणला तर. त्या काय झिरप्या धरून राहील तुम्ही, घेणं देणं. आम खाव गुटल्यामध्ये घेणं आपलं असं काम आहे. बरोबर, आम्हाला काही घेण देण नाही. आणतो पैसे. हा, हे घ्या पैसे आणि जावा. ते देवलाल भाऊ बी जायला जा पाहिजे. हा, जातो आम्ही. हो गड्या सरपंच. सरपंच काचा घराबाहेर निघतं, खाऊन पिऊन निघीन. सरपंच काम बेकार आहे. लेखाचा बेजार वृद्धी आहे बा सरपंच. याचा खाल्ल्याशिवाय होतच नाही. हा, मस्त चालू आहे काजू बदामचा शिरा खाणं जम चांगला अंदर. हो सरपंच, आम्हाला बोलवलं राजा तुम्ही तुमच्या घरी, तुम्ही घरात बसून राहिले. का माणसं आहे राजा तुम्ही. माणूस जनतेचा शेव झाला की जराशी शांतता नाही रे भाऊ. आलेच लोक हवा आहे ते आले. हा, 5 मिनिटं आराम नाही करू देत माणसाने. 4 घास सुकानं खाऊ नाही देत. आलेच हे. आलो. हा, थांबा 5 मिनिटं थांबा, आलोच मी. दाब म्हणा घरात काजू बदामचा शिरा. आम्ही यासाठी सगळं उपाशी. आम्हाला का आमच्या गळ्यात फाशी लावली का तुम्ही. घरकुलात नंबर लावला तो घंटा कुदून राहिला. आमचा आम्हाला मैदान हा खाते शिरा बदामचा घरात. हा साधू, तो का दाबल्याशी सोडणार आहे का? म्हणून तो म्हणतो 5 मिनिटात आलो. खाऊन पिऊन सण तयार आहे तो गडी सांडे. आपण होता टेन्शन मध्ये येईल. नामदेव सांगणार यायला काही. हो सांगतो बाबा. सरपंच या ना हे तक्त करून राहिले गावातले. काय राजा माणसं आहे काय तुम्ही. 5 मिनिटं करता राजा. बाईपेक्षाही बेकार काम आहे राजा. का मेकअप करून राहिले का अंदर तुम्ही. घासही घेऊ देत नाही तरी बाय सुकानं. काय का आले कचकच माग इथले का. काय बा आवाज देऊन राहिली. आताच मी ना अंग टाकल तर. हा, अदलोक तुमची वाट पाहिली. अदलोक तुम्ही आली नाही. आणि मी अंदर गेलो आणि बसतो अशी पाठ टेकवली नाही. तुम्ही हजर अटिसा. काय सरपंच या सांगा. आता जीवर नाहीत का माणसाचं. दिवसभर समाजसेवा करणं माणसाली. याचं हे त्याचं ते. हा, कुठे नाली व्यवस्थित आहे की नाही, रोड व्यवस्थित पाहिजे ना. थंडीगार होते बा माही. हा बा सरपंच लय थंडीगार होती तुम्ही माहित आहे आम्हाला. पण हे आमच्या गळ्याला फाशीला गेला आणि आमचे घरकुलं फास व्हायला तो घंट्या कुठून राहिला तिकडे. काय तो घंट्या करून राहिलो. साहेब आपल्या खिशात आहे ना. तुम्ही आणले का साहेबाला पाकिट आणलं का तुम्ही ना. जे काय आपण कबूल केलं तर तसं द्या. आणलेच 3 पैसे तर द्या बरं माझं. त्या घंट्याचं नाका आता दाबतं ना मी. टेन्शन नाही घेऊन, फक्त पैसा पुरवा तुम्ही. हा, पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही. आणले ना बा सरपंच पैसे आणले ना. बरं चांगलं काम केलं मग. आता साहेबाला जातो ना. नामदेव चला आपण जाऊ. आता याचे पैसे घेतले की भेटू साहेब. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. 100% तुमचं काम झालं म्हणजे झालं. हा, तुमचा पहिला हप्ता बी पडेल. घरकुलाचं काम सुरू करा. आता काही अडवल्या जाणार नाही ते तुमचं घरकुल. मग कोणताही तिरंदाज येऊ ना. हो बाबा, काय म्हणणार टेन्शन घेऊ नका. घरकुल बांधायला सुरुवात करा. पहिले आमचा जो कागद दे बाबा. हा, आणि 15-15 हजार रुपये कोणते पडतात म्हणतात ना. पहिला हप्ता तो टाक आमच्या खात्यात. मग म्हणू आम्ही 100% काम झालं. मग नाही अडवल्या जाते कोणाला. अरे बा पैसे लगा टाकशील. घरून खर्च करावा लागेल आम्हाला. बई जाईन, बैची वाकही जाईल. हा, हे साहेबाला पैसे दे. आमच्या घरकुलं पास करून आमचा जो कागद दे. हो, बरं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला द्या माझं पैसे. मी साहेबाला फोन लावतो, करून घेतो तुमचं काम. हा, चला सरपंच. हो गड्या, त्या पुढे देवलालचं बी काम लावणं का. ती आलते गड्या माझं पैसे दे म्हणे गड्या सरपंच आले. हा, ती पैसे द्यायला तयार तुले 5-5 हजार रुपये देऊन टाकणं. त्याला गरीबात बिचारे घरकुल पैसे देऊन राहिले. आता ते बदलक म्हणत ते फुकट पण आता पैसे देतात. हो सरपंच, देऊन टाका, करून टाका गरीबाचा का. घेऊन टाका त्याचे पैसे.
साहेबांना सांगा हे 2 घरकुले ऍडजस्ट करा म्हणा, त्याची नाव द्या टाकून घरकुले. अरे बा जाऊ द्या ना, तर तुम्हाला भेटली ना, काल त्याचं डोक्याला झेंडू बाम घेऊन राहिले, घेणं दे ना. हा जाऊ द्या ना, आपलं आपण पहा. काय नाही रे सरपंच, आतलं काय की नाही, आपल्या पैसे देऊन राहिले फुकट थोडे म्हणून राहिले ते. पैसे घेणं दे ना साहेबाले, आपल्याला काय हे करावं लागते का? दे झालं, द्यायला समजलं कसं काय, तर घे त्याचे पैसे. बरं बा, आता तुम्ही एवढं म्हणून राहिले तर मी घेतो. हा द्यायला लावा, द्यायला पैसे 5-5 हजार, त्याचं काम करून देऊ आपण. हा सरपंच मी द्यायला लावतो. हा ठीक आहे, चाल मग. हा चला. काय साहेब, या भंगार हॉटेलला बोलवलं होतं मी ना, मस्त ढाब्यावर बसलो असतो ना, एखादा बारमध्ये बसलो असतो राजा तिकडे. काय हे दिना बसायची सोय ना उठायची सोय, राजा सारा वास मारून राहिले हॉटेल. कामाला धामाली कुठे राजा, कुठे येत राजा राजासाहेब तुम्ही. तुम्हाला नाही समजत ते, अशा भंगारच हॉटेली पाहा लागतात. पैशाचा विषय आहे ना. चांगल्या हॉटेलमध्ये या सगळ्या ओळीच्या लोकांचे, आमच्या अधिकारी लोकांचे डोळे असतात. कोणता अधिकारी कुठे जाते म्हणून या भंगारमध्ये कोण पाय देईन नटीचा, असा विषय आहे ना तो. तर आपलं काम कसं आहे, चोरीचा मामला हळूहळू बोमला का सरपंच. हो ते तर आहेच म्हणा. काल ते आमच्या गावातले आले ते. अरे बाबा काय पुसता तुम्ही, मागच लागल ते. तो टकल्या फाटके कपडे घालून आला, तो कंट्या म्हणतात त्याला, तो मोठा माजून करत बसला तरी दिला आखरी सुटी काढून, तर आपला वागवला होताच गडी. तसंच पाहिजे साहेब त्याले. साहेब पण तुम्हाला या मेच्या साधूला हिन पण द्या ना. हो काय साधू हो मले, मी तर लय पाहतो मग रोजचा आहे ना मा. हा काय खिचगली मी खसखस. पुढे काय भादरणार आले का, मी काय बघतो काय याले. कसा आहे पण दादा, कसा आहे, जाऊ द्या तो विषय. साहेब कसं आहे माहिती आहे का, ही आपले घरकुलं जे काही पास झालेले आहे 100% भेटले पाहिजेत. बरं लागलंच तर वरची मला काय द्यायची आहे देतो आम्ही तुम्हाला, ती द्यायसाठीच आलो म्हणा तुम्हाला. पण कसं आहे 100% काम. सरपंच आतापर्यंत मी तुमचं कुठलं तरी काम रोखलं काय? 100%च काम झालं ना आपलं. आपण असे म्हणजे गणगणे कामच नाही आपलं. तुम्हाला माहिती आहे, हो म्हटलं म्हणजे होच होत्या नव्हत्या जिथे पित्र करणारे आपण माणसा. टेन्शन नाही, फक्त तुम्ही कसं पैसा पुरवा, पैशावर खेळा आपला. साहेब तुम्ही पैसे नका टेन्शन घेऊ न, पैशाचा तास लावतो ना तुमच्यासाठी. फक्त कसं माणसाचं कोणतीही गोष्ट आणली वापस नाही गेली पाहिजे. हा आणि गावात आता कसं घरकुलं जास्त अप्रूव्ह झाले पाहिजे. बरं लय लोक राहिले अजून. हो यावेळेस पुरा मोठा लॉट काढतो, गावातला 40-45चा लॉट काढतो. आणा पैसे सटकनी, कसं भीतीले कान असतात, कोणी येईन अजून फालतू आफत, कधी काही खरं नाही. हा द्या सरपंच, देऊन टाका बरं. साहेब काम करतात ना आपलं, द्या लवकर पैसे. साहेब देतो ना बापा पैसे द्यायला चालू. ठीक आहे बापा साहेब, कोरचक बंडल आहे पुरं 200 नोटाईचं, आताच आणलं काढून. हो द्या बापा द्या. का झापचूक करून थैली आणते बा पैसे, असे उजागर आणतात का राजा. सरपंच कुठे काय राजा माणसा 4 चौघं खायतात ना. आपण आणता ना राजा, एखाद्या दिवशी माघार आलो मी, सरकारी कर्मचारी आहो ना मी. काही नाही होत ना साहेब, एवढे भेटा का राजा तुम्ही. काय राजा चिल्लर गोष्टीसाठी हो. सारे जगाला माहित आहे, सारेच लोक खातात म्हणून. साहेब तुम्ही एवढे भेट ना राजू राजा, काही नाही होत. छाती काढून जा, काम करत जरा बा तुम्ही. नाही मी भेटच नाही, भेलो असतो तर काले कामं केली असते असे. मग आणा द्या लवकर झटकने बापा, खिशात घालतो त्याला निघतो होतो. अरे थांबायला पुरत नाही, तुम्ही लागला चहा पाणी पिऊन या माझ्यातर्फे. अरे तुम्हाला हॉटेलला कोणी बिल नाही मागणार. नाही आम्ही काही थांबायला नाही आलो. हा घ्या पापा पैसे घ्या तुमचे, चला. सरपंच पुरी 50ची गड्डी आहे ना, मग मोजाचं काम नाही ना की मोजू. काय राजा साहेब एवढा विश्वास नाही का आमच्या. आम्ही करायचा कमी देणार नका तुम्हाला, जे तोंड बोलल्या काम आहे ना आपलं, अदलोक राजा कमी दिले आम्ही तुम्हाला. नाही तसा विषय नाही. राजनशीन साहेब तर मोजून घ्या बा, मोजून घे. नाही मोजायचं काही काम नाही. हो मोजून घ्या ना, मोजून घ्या हो पैसे. 1000-2000 कमी भेटले त्याच्यात 50च्या गड्डीमध्ये, घोर विन्ना जोर. कोण आहे हो साहेब माग, तुमच्या वयचीच आहे का साहेब? अरे साहेब काय करून राहिले बा? कोणता साहेब? कोणता साहेब? अरे बाबा अँटी करप्शन ब्युरोवाल्याने पकडलं बा आपल्याला. कलर बा साहेब याचा सोबती आहे ना इकडे बघले. मुत्रेले का घोड झालेले का हात. झाली का पैशांची देवाणघेवाण? अरे बाबा पुरी गँग झाली रे बाबा. हे तर गाडी घेऊन आले वाटते. हो फसवला मा डांगऱ्या, सरपंचानं साहेबानं फसवलं मला. झाले वाटते घेपोदेपोचे व्यवहार क्लिअर मध्ये आहे की. किती घेतली रिश्वत? साहेब घेपोदेपोचे व्यवहार का बाबा? 50ची गड्डी आहे ना पुरी. का साहेब 50ची आहे की नाही? घरकुल आले साहेब. सरपंच कोणा तो बाबा, काय घेतला काय साहेबाला घरकुल आले? अरे बाबा नामदेव चुप राहा बाबा, मोठा घोर व्हायला आहे बरं. याचा काहीच बोलू नका, काय तर आपल्याला उचलून नाही ती नाही जेलात. बरं काही खरं नाही, हे बिघडेलं आहे हे काम आता. बरोबर बाबा मी काय बोलत नाही. काही नाही साहेब. हे सोयाबीन निघलं भाऊ ना, त्याचा पैसा आहे, दुसरं काही नाही काही. का सरपंच सोयाबीन निघलं तुम्ही माय?
हो साहेब, यांनी कसं तिथं टाकलं होतं अळदमध्ये, हे म्हणत इकून ये जा. मग हे गेले ड्युटीले, मग मी ऐकलं न अटीसा आलो मी. हं, पैसे आणले, पैसे दिले बा, ते पैसे द्यायचे सोयाबीनचे. मला मला डुप्लिकेटपणा शिकवता का तुम्ही? हां, ठीक आहे ठीक आहे. असं झालं का ते? हां, चला पा ते घ्या, नोटा घ्या आणि चेक करा द्या. गडबडे. हो साहेब, करतो नोटा चेक करतो. अरे बाबा, याने दिला वाटते ह्या नोटा. ह्या साऱ्या लाल जरा पकडलो मी आता. गेलं बरं आहे भावा, सस्पेंड. काही खरं नाही, भ्रष्टाचार पुरला नाही. मला मित्र, भ्रष्टाचार जो करतो त्याला कधी भरा लागेल काही सांगता येत नाही. नोकरीपासून हात कधी गमावा लागेल हेही काही सांगता येत नाही. नो गॅरंटी. चालले तो चांतक नाही तो शांतक, असं काम आहे भ्रष्टाचाराचं. असं सांभाळू ना मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचा हे कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा तुम्ही.